आता एक बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून कायदाविषयी जनजागृतीची। जय भवानी सामाजिक सांस्कृतिक संस्था आणि गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल रॅली ऐतिहासिक नळदुर्ग या ठिकाणी आपलं घर विद्यालयमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरवदे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले। या रॅलीचे उद्दिष्ट पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि नागरिकांपर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचवणे सुरू असून गेल्या 16 वर्षांपासून जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था समाजसेवेच्या या पद्धतीने कार्यरत असून यंदाच्या रॅलीने पुन्हा एकदा समाजात सकारात्मक संदेश दिला आहे। सायकल रॅलीसारखे उपक्रम पर्यावरणाचे संरक्षण आणि जनजागृतीसाठी खूप महत्त्वाचे ठरतात। आपण सर्वांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारावी हाच संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला। या रॅलीला प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। त्याविषयी जनजागृती करण्यासाठी जी आहे सायकल रॅली करण्यात आली आहे। न्यायाधीश आपल्या सोबत आहेत। साहेब, काय एकंदरीत उद्देश आहे आपला? जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव व तालुका विधी सेवा समिती तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ही कायदेविषयक मार्गदर्शन जनजागृती सायकल यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। तळागाळातील लोकांना महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या, कायदा सुव्यवस्था तसेच लोक न्यायालय मध्यस्थी केंद्र काय आहे याचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे आणि त्याचा फायदा लोकांना मिळावा, हा या रॅलीचा या ठिकाणी उद्देश आहे। गेल्या 19 वर्षापासून आम्ही ही सायकल यात्रा या ठिकाणी संपन्न करीत आहोत। आपली ही रॅली कुठून सुरुवात होते आणि कुठपर्यंत पोहोचणार आहे? ही रॅली आमची येवला ते तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर अशी एकूण 565 किलोमीटरची ही सायकल यात्रा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे। तर अशा पद्धतीची आहे रॅलीचं आयोजन करण्यात आलं। तर काही महिला या ठिकाणी उपस्थित झाल्यात। मॅडम, काय एकंदरीत तुम्ही महिलांविषयी जनजागृती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करता? आम्ही महिलांबद्दल जे कायदे आहेत त्याबद्दल आम्ही सांगतो की मुलींनी कसं महिला कायद्यात राहणं किंवा फायद्यात राहणं किती इम्पॉर्टंट आहे ते, आणि तसंच आम्ही वृक्षारोपण ठिकठिकाणी करत आहोत। आणि जे नायलॉनचे पतंगी, त्या पतंगीमुळे मुलांचे किंवा पक्ष्यांना जे हानी पोहोचत आहेत त्यांच्याबद्दल पण आम्ही प्रिकॉशन्स कशी घ्यायची याबद्दल पण आम्ही त्यांना सांगत आहोत। अतिशय चांगल्या रीतीने जे प्रत्येक गावामध्ये जे आहे जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात, ज्या संस्थेच्या माध्यमातून एकंदरीत पुढाकार घेतले जातात। सर, काय एकंदरीत तुमचा विजन आहे? विजन आमचा असा आहे की कायद्याचं मार्गदर्शन प्रत्येकाने म्हणजे घेतलं पाहिजे आणि कायदा काय आहे हा जनसामान्यपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। कारण लहान वयामध्ये जर मुलांना कायद्याचं शिक्षण जर दिलंच तर नक्कीच आपले गुन्हेगारी ही 100% नाही पण 99% तरी किमान कमी होऊ शकते। आणि कायद्याचं ज्ञान असलेला व्यक्ती हा कधीही नियम मोडत नसतो। त्यामुळे कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे ह्या नाऱ्याप्रमाणे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये असो प्रत्येक ठिकाणी आम्ही कायद्याचं मार्गदर्शन करतोय। त्याचबरोबर वृक्ष लागवड असेल, आता सध्या वाढतं पोल्युशन असेल त्या संदर्भात सायकलिंग का गरजेची आहे। आपण साधारणतः 2 ते 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये प्रत्येक नागरिकाने सायकलचा वापर केला पाहिजे। तुम्ही भाजी आणायला जा, छोटं मोठं काम असेल त्या ठिकाणी सायकलिंगचा वापर करणे गरजेचे आहे, जेणेकरून इंधनाची बचत होऊ शकते। असे वेगवेगळे प्रकारचे मेसेजेस आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहोत। आपण एक संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेताय, जनतेमध्ये आव्हान करतायत, परंतु इतर देखील संस्था आहेत, इतर नागरिकांना आपल्या माध्यमातून काय आव्हान करतात? इतर संस्थांनी देखील प्रत्येक आपले कर्तव्य म्हणून जनतेपर्यंत आपल्या सगळ्या ह्या गोष्टी न्यायालयाच्या असू द्या, सामाजिक कार्य असू द्या, शैक्षणिक कार्य असू द्या, या सगळ्या प्रकारचे मेसेजेस पुढाकार घेणं गरजेचं आहे। कारण काय होऊ राहिलं की माणसं नुसतं बोलत आहे परंतु प्रत्यक्षात कर्तव्य कोणी करत नाही। कारण कार्य केल्याशिवाय ते सफल होणार नाही। त्यामुळे संस्था असतील, सामाजिक संघटना असतील, काही बारीक सारीक कुठल्याही संस्था असेल त्यांनी प्रत्यक्षात फील्डवर उतरून हे कार्य केलं पाहिजे। अतिशय चांगल्या रीतीने जे आहे कायदे में राहत असेल तर फायद्यामध्ये असतील अशा पद्धतीने जी आहे घोषणा देत सायकल रॅली या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आता धाराशिव जिल्ह्यामध्ये ही रॅलीला सुरुवात झालेली आहे, रॅली या ठिकाणी आगमन झाले आहे। अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये त्यांचं स्वागत जे आपलं घर शाळेमध्ये करण्यात आलं आहे। आता कितपत आता या कायद्याविषयी जे जनजागृती करण्यात आली तर नागरिकांना कितपत आता फायदा होणार ह्यात पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।